मसवड पोलिसांची उल्लेखनीय धडाकेबाज कामगिरी. सरकारी नोकरी लावतो असे सांगून 10 लाख रुपयांची फसवणूक करून 5 महिन्यापासून फरार झालेल्या भामट्या आरोपीला अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या पथकाने घेतले ताब्यात. तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपासाच्या आधारे कुर्ला पश्चिम मुंबई येथून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, मसवड पोलीस स्टेशन. मसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 282/2025 हा भारतीय दंड संहिता 420 प्रमाणे फिर्यादी नामे जयवंत राजाराम घाडगे यांनी मसवड पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या मुलीला सरकारी नोकरी लावतो असे सांगून आरोपी ज्योतिराम बालमुकुंद काटकर, राहणार वडजल, तालुका मान, जिल्हा सातारा व सध्या राहणार मुंबई, या आरोपीने त्यांच्याकडून 10 लाख रुपये घेऊन त्यांना सरकारी नोकरी लावतो असे सांगून त्यांची फसवणूक केलेली होती आणि त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की हा जो संशयित आरोपी आहे ज्योतिराम बालमुकुंद काटकर यांनी या तक्रारदार यांना ते मंत्रालयामध्ये कामाला आहेत असे सांगितलेले होते आणि त्यांचा विश्वास संपादन करून त्यांनी त्यांना शासकीय नोकरी लावतो असं सांगितलं आणि त्यांच्याकडनं हे पैसे घेतलेले होते. हा गुन्हा दाखल झाल्यापासून हा जो आरोपी आहे तो फरार झालेला होता आणि त्याच्याबाबत काही एक माहिती मिळत नव्हती. परंतु एक 5 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर आणि या गुन्ह्याचं गांभीर्य समजून, कारण शासकीय नोकरी लावतो असं सांगून जेव्हा हे पैसे घेतलेले तर त्या आरोपीपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचं होतं आणि या अनुषंगाने 5 महिने या आरोपीच्या तांत्रिक सर्व गोष्टींचा अभ्यास करून, त्याचबरोबर माहिती काढून, नातेवाईक मित्रमंडळींकडनं विचारपूस करून आणि हा आरोपी कुर्ला पश्चिम मुंबई येथे असल्याची खात्रीला एक माहिती मिळाल्यामुळं या ठिकाणी आम्ही आमचा गुन्हे प्रकटीकरणचा जो स्टाफ आहे तो रवाना केला. या स्टाफमध्ये पोलीस हवालदार देवानंद खाडे, पोलीस कॉन्स्टेबल शिरकुळे, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे अशी टीम या ठिकाणी आरोपीला पकडण्याकरता आम्ही रवाना केलेली होती आणि या आरोपीला आम्ही कुर्ला पश्चिम मुंबई येथून शिताफीने ताब्यात घेतलेला आहे. त्याचबरोबर या आरोपीला आज रोजी आम्ही माननीय मसवड न्यायालयामध्ये पोलीस कस्टडी रिमांड करता हजर केला असता माननीय न्यायालयाने याची सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. अशा पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. मी याद्वारे असं आवाहन करतो की हा जो आरोपी आहे ज्योतिराम बालमुकुंद काटकर, राहणार वडजल, तालुका मान, जिल्हा सातारा, याने अजून कोणत्या लोकांकडून सरकारी नोकरी लावतो किंवा तुम्हाला पोलीस भरती करतो किंवा इतर आणखी कुठल्या शासकीय पदावर तुम्हाला मी नोकरी लावतो असं सांगून जर फसवणूक केली असेल तर या अनुषंगाने तुम्ही तात्काळ मसवड पोलीस स्टेशनशी संपर्क साधा. या आरोपीची 4 दिवस पोलीस कस्टडी आमच्याकडे आहे. त्याने या फिर्यादींना जयवंत घाडगेंना जे 10 लाख रुपये त्यांच्याकडनं घेतलेले आहेत या नोकरी लावतो म्हणून, त्या अनुषंगाने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि अधिक पुढील तपास हा आमच्या सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत आणि या गुन्ह्याच्या संपूर्ण तपासाकरिता आमच्या सायबर डिपार्टमेंटचं सुद्धा आम्हाला सहकार्य झालेलं आहे. धन्यवाद.